रस्त्यावर एकही कॅमेरा नसताना गुगल मॅप्सला 10 किलोमीटर आधी ट्रॅफिक कसं दिसतं? गुगल मॅप्स तुमच्यावर गुप्तपणे नजर ठेवतंय का? ट्रॅफिकचं हे रहस्य ऐकून थक्क व्हाल. रस्त्यावर ना कुठला कॅमेरा ना कुठला सेन्सर, तरीही गुगल मॅप्स तुम्हाला 10 किलोमीटर आधीच सावध करतं की पुढे ट्रॅफिक जाम आहे. हे कसं शक्य होतं? तर यामागे कोणतीही जादुई शक्ती नाही, तर तुमच्या आमच्या खिशातील स्मार्टफोनची कमाल आहे. गुगल मॅप्सचे काम क्राऊड सोर्सिंग म्हणजेच लोकांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे करतो. जेव्हा तुम्ही गाडी चालवत असता तेव्हा तुमच्या नकळत तुमचा फोन गुगलला बॅकग्राऊंडमध्ये काही महत्वाचा डेटा पाठवत असतो. जर एखाद्या रस्त्यावरून जाणारे सगळे स्मार्टफोन ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगानं पुढे जात असतील तर गुगलचा अल्गोरिदम समजतो की रस्ता एकदम क्लिअर आहे. पण अचानक त्याच रस्त्यावर पुढे गेलेल्या 10-15 गाड्यांमधील फोनचा वेग ताशी 5 किलोमीटरवर आला किंवा एकाच जागी थांबले तर गुगलचे कान टवकारतात. एकाच ठिकाणी अनेक फोन रेंगाळत असल्याचं लक्षात येताच गुगलचा मॅप त्या रस्त्याचा रंग हिरव्यावरून थेट लाल करतो आणि मागे असलेल्या तुम्हाला ट्रॅफिकचा इशारा मिळतो. म्हणजेच तुमच्या आधी जे लोक तिथे जाऊन अडकलेत त्यांच्याच फोनमधल्या GPS डेटा तुम्हाला ट्रॅफिक पासून वाचवतो. यात गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जुन्या डेटाची मोठी भूमिका असते. गुगलला अचूक माहिती असते की कोणत्या वारी किती वाजता कोणत्या रस्त्यावर नेहमी ट्रॅफिक असतं. या जुन्या माहितीची तुलना सध्याच्या रिअल टाइम डेटाशी केली जाते आणि त्यानुसार तुम्हाला अगदी अचूक वेळ दाखवली जाते. याशिवाय गुगलच्या बस नेटवर्कमुळे अनेक चालक स्वतःहून रस्त्यावरील अपघात किंवा रस्ता बंद असल्याची माहिती मॅपवर अपडेट करत असतात. गुगल मॅपसाठी रस्त्यावरचे कॅमेरे नाही, तर तुम्ही आणि तुमच्यासारखे लाखो सहप्रवासी हेच त्याचे कॅमेरे आहेत. तुमच्या आधी गेलेल्या प्रवाशांच्या फोननं दिलेली हीच माहिती तुमच्या स्क्रीनवर ट्रॅफिक जॅमच्या रूपानं लाल रंगात चमकते आणि तुमचा प्रवास सहज आणि सोपा करते. तर आज नवीन काहीतरी कळलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच भन्नाट टेक्नॉलॉजी फॅक्टसाठी फॉलो करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या मित्रांनाही हे रहस्य शेअर करा.